बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या ह्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला आपण सबस्क्राईब केला नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं, जेणेकरून आपल्या शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या साऱ्या बातम्या, सारा माहितीपट आपणा सर्व शिवसैनिकांपर्यंत मला आहे असा पोहोचविता येतो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविता येतो. त्यासाठी तुम्ही सर्वांनी शिवसेना एक वादळ लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं. असो, काल मनसे अध्यक्षांचं, राजसाहेब ठाकरे यांचं एक भाषण माझ्या कानावर पडलं. शिवडी विधानसभेमध्ये बाळा नांदगावकरांसाठी, आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राज ठाकरेंचं एक भाषण काळा चौकी येथे आयोजित करण्यात आलं होतं. आपल्या प्रचाराची सांगता होती, ती मनसेच्या प्रचाराची सांगता. या सांगता सभेमध्ये राज ठाकरेंनी, म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला काळा चौकी, लालबाग, परळ, भोईवाडा, हे सारा परिसर, शिवडी असेल, कॉटन ग्रीनचा परिसर असेल, साराच्या सारा परिसर शिवसेनेचा कालही बालेकिल्ला, आजही आणि भविष्यातही राहणार. आता या भागामध्ये जर सभा घ्यायची आपल्या उमेदवारासाठी तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांबद्दल तर बोलावंच लागणार. आणि हे नियोजित काम आहे बरं का. हे काम ठरवून दिलं गेलेलं आहे मनसे अध्यक्षांना. ज्यावेळेस दिल्ली दरबारी बैठका झाल्या, एकही जागा मिळाली नाही लोकसभेला. महाराष्ट्राच्या विधानसभेत यांना आमच्यामध्ये जागाच नाही, नो स्पेस, म्हणजे महायुतीमध्ये यांच्यासाठी स्पेसच नाही. आता स्पेस हा जरा चांगला शब्द, म्हणजे कुत्रा म्हणण्यापेक्षा श्वान म्हणा. कुत्र्याला जरा जास्त धार वाटते, श्वान म्हटलं का जसं कसं मवाळ वाटतं. त्यापेक्षा तुमची लायकी नाही आमच्यामध्ये बसण्याची, त्या लायकीच्या ऐवजी देर इज अ नो स्पेस इन महायुती फॉर राज ठाकरे अँड हिज पार्टी MNS. असो, जे काही असेल ते, पण काम मात्र नेमून दिलेलं आहे. ते काम इमाने इतबारे करायचं असतं. आता झालंय कसं पहा. सन्माननीय राजसाहेबांनी ज्यावेळेस शिवडीमध्ये सभा घेतली, उद्धव साहेबांचं नाव घेतलं आणि ह्या नावासोबतच त्यांनी एक गोष्ट सांगायचा प्रयत्न केला. सन्माननीय राजसाहेब ठाकरे, मला वाटतं 2-3 मिनिटांचं ते भाषण आहे. 2-3 मिनिटांच्या भाषणामध्ये त्यांनी सासू सुनांच्या गोष्टी सांगितल्या. सासू कजी खाष्ट, पहिली सून आली, दुसरी सून आली, तिसरी सून आली. कदाचित सन्माननीय राजसाहेबांचा सिरियल्स बघण्याचा, टेलिव्हिजनवर सिरियल्स बघण्याचा हातखंडा असावा, त्यामुळे ह्या गोष्टी त्यांना चांगल्या प्रकारे सांगता आल्या. कदाचित तितक्या चांगल्या प्रकारे मला तुम्हाला सांगता येणार नाही. पण मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे काय म्हणाले, एका घरामध्ये पहिली सून येते, तिचं सासूशी भांडण होतं, सून नवऱ्याला घेऊन निघून जाते दुसरीकडे राहण्यासाठी. त्याच घरामध्ये दुसरी सून येते, म्हणजे पहिली सून ज्यावेळेस निघून जाते त्यावेळेस ते म्हणतात, समाज म्हणतो या सुना अशाच असतात, त्या घेऊन निघून जात असतात, घर तोडत असतात. दुसरी येते, तीही तसंच करते, तीही निघून जाते, त्यावेळेसही समाज तेच म्हणतो, सुना अशाच असतात, ह्या घर तोडत असतात आणि मुलांना घेऊन सेपरेट होत असतात. 2 झाल्या. राजसाहेबांनी तिसरी सून देखील आणली. तिसरी सून घरामध्ये आली, तिनेही भांडणं केली आणि तीही निघून गेली. त्यावेळेस मात्र समाज म्हणू लागतो, सुनेमध्ये त्रास नाहीये, सुनेचा काही प्रॉब्लेम दिसत नाहीये, सुनेची काही अडचण दिसत नाही, इथे प्रॉब्लेम जो दिसतोय तो आहे सासूमध्ये, सासूच खाष्ट असणार. बघा बरं का. आता राजसाहेब ठाकरेंनी हे गोष्टीत सांगायचा प्रयत्न केला. आता हे गोष्टी सांगत असेल तर आपल्याला देखील गोष्टी सांगणं भाग आहे. म्हणजे ज्या वेळेस तुमच्या घरातल्या 3 सुना निघून जातात आणि एकच कारण देतात सासूचं, त्यावेळेस कुठेतरी विचार करायला हवा, सासू खाष्ट आहे का. चला, याच्यावर राजसाहेब ठाकरे थांबले नाहीत. मी याचंही उत्तर तुम्हाला देईन. त्यापुढे जाऊन राज ठाकरेंनी काय सांगितलं की ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांच्या हयातीमध्ये बाळासाहेबांशी बंड करून जवळपास मला वाटतं त्यांनी 12-13 आमदार नेलेच होते, अशा छगन भुजबळांना ज्यांनी बाळासाहेबांची अटक करायला सांगितली होती किंवा अटकेपर्यंत प्रयत्न केले होते, अशा छगन भुजबळांना तुम्ही घरामध्ये बोलवून जेवायला बोलवता वगैरे. आता मला आठवत नाही कधी जेवायला बोललो होतं, पण यांना आठवत असेल कदाचित. यांना तुम्ही घरामध्ये बोलवता, हा बाळासाहेबांचा सन्मान आहे का. हे राज ठाकरेंचे बोल कालच्या सभेमधले. आता राज ठाकरेंचं कसं आहे, त्यांना वड्या वांग्याचं तेल चांगलंच काढता येतं. ज्याला आगाही नसतो, ज्याला पिछाही नसतो. जंगलात मोर नाचला कुणी बघितला, कुणालाच माहिती नाही हे वड्या वांग्याचं तेल. मनगढंत कहाण्या, मी तुम्हाला कित्येकदा राज ठाकरेंचे अनेक व्हिडिओ दाखवले. मनगढंत कहाण्या रचायची, ज्याला आगा पिछा नसतो. फक्त काय तर राज ठाकरे आहेत, घरात होते, कदाचित खरं असेल, कुणाला माहिती.
पुरावा एकही नाही, मनगढंत कहाण्या. त्यांनी पहिला प्रसंग जो सांगितला त्या 3 सुनांचा, दुसरा प्रसंग छगन भुजबळांचा. एकदा राज ठाकरे स्वतःच्या तोंडाने काय म्हणाले, जर तुम्ही हा व्हिडिओ पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. लग्न होतं, सुनबाई घरामध्ये येते. थोड्या दिवसात सासूबाईंशी भांडण सुरू होतं, वाद सुरू होतात, सगळं सुरू होतं. तर मुलगा म्हणतो आपण जाऊन दे, आता आपण दुसऱ्या घरात जाऊन राहू, आपण दुसरीकडे जाऊन राहू म्हणून दुसऱ्या पण मुलगा निघून जातो घरामधनं. तिसरी सून येते. लोक म्हणतात काय हल्लीच्या मुली घरात आले ना की नुसते आपले फक्त त्या घर फोडायचंच काम करतात. तिसरी मुलाचं लग्न होतं, तिसरी सून येते. तिसरी सून आल्यावरती परत सासूशी भांडण सुरू होतं. तिसरा मुलगा म्हणतो मला आता घर सोडून जायचं, मी तिसरा मुलगाही घर सोडून जातो. तेव्हा लोक बोलायला लागतात काहीतरी सासूत प्रॉब्लेम आहे. कळलं का? तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये, तिथे तिचा प्रॉब्लेम आहे. ही जी मुलं सोडून गेली ना त्यांचा नाही प्रॉब्लेम, प्रॉब्लेम सासूचा आहे. मला असं वाटतं की ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे की हे या लोकांनी जे तुमच्या मतांचा जो अपमान केलाय, या लोकांना तुम्ही अद्दल घडवली पाहिजे, शिकवली पाहिजेत. तुमच्या मतांचा जो अपमान झाला त्याचा बदला तुम्ही घेतला पाहिजेत. मला असं वाटतं ही निवडणूक त्याची आहे. महाराष्ट्रामध्ये मी जे सतत सांगतोय ना की ज्या या सगळ्या गोष्टींची ज्यांनी प्रतारणा केली ना, ते जर परत परत जर समजा निवडून आले, मला असं वाटतं महाराष्ट्र संपला म्हणून समजायचं तुम्ही. पुढे काही नाही होऊ शकत आणि पुढे काय होऊ नाही शकत. आज मी तुमच्याकडे आलोय तो फक्त एवढ्यासाठीच आलोय, जे 2019 पासून या महाराष्ट्रामध्ये घडलंय ते विसरू नका. या सगळ्या गोष्टीला, सगळ्या अख्ख्या जे काही सगळं घडलंय, या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे, एक माणूस. त्याचं नाव उद्धव ठाकरे. एक माणूस, दुसरं कोण नाही. तिथून सगळी सुरुवात झाली. म्हणजे गंमत बघा, या माणसाच्या वागणुकीमुळे पहिल्यांदा राणे बाहेर पडले, मग मी बाहेर पडलो, मग शिंदे बाहेर पडले. पण जो माणूस महाराष्ट्र माननीय बाळासाहेबांना जो त्रास देऊन जो फुटून पहिला जो गेला माणूस, ते छगन भुजबळ. ते भुजबळांबरोबर हा माणूस त्यांना मातोश्रीवरती जेवायला बोलवतो. बाळासाहेबांना त्रास दिला हा सोडून द्या, त्याचा ह्याला काही देणं घेणं नाही. आणि बाकीच्यांकडे बाकीचे शत्रू यायचे. व्हिडिओमध्ये राज ठाकरे स्पष्टपणे म्हणालेले आहेत कशा प्रकारे बाळासाहेबांना ज्यांनी त्रास दिला त्यांना घरात आणलं. चला मी दुसऱ्या प्रश्नाचं सगळ्यात पहिलं उत्तर देतो. त्यांनी नारायण राणेंचं नाव घेतलं, एकनाथ शिंदेचं नाव घेतलं, स्वतःचं नाव घेतलं. ही 3 माणसं, म्हणजे ह्या 3 सुना बरं का. पहिली सून नारायण राणे, दुसरी सून राज ठाकरे आणि तिसरी सून एकनाथ शिंदे. या 3 सुना कुणाचं कारण सांगून गेल्यात? उद्धव साहेबांचं कारण सांगून बाहेर गेलेले आहेत. आता या 3 सुना बाहेर जात आहेत, तर राज ठाकरे आपल्या 13 सुना ज्यावेळेस निघून गेल्या त्याच्यावर आपण काय केलं? आज आपल्या 13 सुना कुठे आहेत? एक बाळ नांदगावकर आणि एक माहीमचे सरदेसाई, नितीन सरदेसाई जर सोडले तर आपल्या 11 सुना आजच्या घडीला कुठे आहेत? वांजळे साहेबांचंही जाऊ द्या, सन्माननीय वांजळे साहेब आता आपल्यात नाहीत, वांजळे साहेबांचंही जाऊ द्या. आपल्या 10 सुना कुठे आहेत? 2 सुना घरात बसवल्यात, 1 सून नाहीये, पण बाकीच्या 10 सुना आपल्या कुठे आहेत? याचं जर आपण पहिलं कारण द्याल तर बाकीच्यांना हे प्रश्न विचारायचे आपल्याला अधिकार असतील. कोण कोण? प्रवीण दरेकर कुठे आहेत? सन्माननीय राज साहेब, त्यांचं नाव सांगा जरा. सध्या कुठल्या पक्षात आहेत? आपले आमदार होते ना ते, सगळ्यात प्रथम आमदारकी तुम्ही त्यांना देऊ केली होती. कुठे आहेत प्रवीण दरेकर? कुठे आहे राम कदम? हर्षवर्धन जाधव कुठे आहेत? वसंत गीते कुठे आहेत? या सगळ्या माणसांविषयी कधीतरी तर बोला. आपल्या सुना तुमच्या खाष्टपणाला सोडून आपल्या सुना निघून गेल्या, त्याच्याविषयी आपण बोलणार नाही. काल परवाचा पुण्याच्या एका नेत्याला मारहाण झाली, तुमच्या नेत्याला मारहाण झाली, अगदी डोकं फुटोस्तोवर मारहाण झाली. त्यांनी कुणाचं नाव घेतलं? कुठल्या खाष्ट सुनेचं नाव घेतलं?
याबद्दल आपण बोलणार नाहीत. आधी आपल्या घरात झाकून पाहायचं असतं, नंतर दुसऱ्याच्या घरात वाकून पाहायचं असतं. आणि ह्यांनी कायच कारण दिलं की छगन भुजबळांना घरी आणून जेवायला बसवलं. मग नारायण राणे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, मला वाटतं दरेकर असतील, मला वाटतं भातखळकर असतील, लाड असतील, प्रसाद लाड, आशिष शेलार, ह्या नेत्यांनी, चला बाकीचे चिल्लू पिल्लू नेते सोडून द्या, नारायण राणे घ्या आणि एकनाथ शिंदे घ्या. चला एकनाथ शिंदेही सोडून देऊ आपण. नारायण राणे ज्यांनी बाळासाहेबांच्या हयातीत बंड केलं होतं, बाळासाहेबांच्या हयातीमध्ये, आणि बाळासाहेबांनी या नारायण राणेचा समाचार कित्येकदा घेतलेला आहे, आपल्या भाषेत घेतलेला आहे. नारोबा नारायण राणेंना कोण म्हणायचं हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. शुभ बोल रे नाऱ्या हे कोण म्हणायचं हे काही वेगळं सांगायची तुम्हाला गरज नाही. किंवा अनेक सभांमध्ये यांच्या इंग्रजीची बाळासाहेबांनी लक्तर काढले, हे वेगळं कोणालाच सांगायची गरज नाही. तुला काही ते इंग्रजीमध्ये बोलताना काही हे कळालं, समजलं तर तुम्हाला मला काय सांगायचंय शिवसैनिका. मग अशा नारायण राणेला आपल्या बंगल्यामध्ये बोलवून आपण त्यांचा मान सन्मान करता, आपण त्यांचं जेवण खावण करता, त्यावेळेस छगन भुजबळांविषयी बोलण्याचा अधिकार राज ठाकरेंना आहे का? हा पहिला प्रश्न राज ठाकरेंसाठी. आज छगन भुजबळांविषयी तुम्ही ज्यावेळेस म्हणता, तेच छगन भुजबळ तुमच्या मित्र पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. याचा विचार राज ठाकरे कधी करणार नाहीत. आज हे म्हणतायत, म्हणजे काय झालंय माहितीये का? शेवटी तुम्हाला एक ओव्हरऑल याचा एक अंदाज देतो मी. माहीममध्ये पाठिंबा दिला नाही त्याची मिरची झोंबलेली आहे, आणि ती मिरची खरं तर यांची झोंबायला पाहिजे होती भाजपासाठी किंवा शिंदे गटाकडनं झोंबायला पाहिजे होती, झोंबली यांना शिवसेनेकडनं. म्हणजे यांना चांगलंच कळून चुकलेलं आहे, अमित ठाकरेंचा मुकाबला हा खरं तर सदा सरवणकराशी नाहीच. अमित ठाकरेचा मुकाबला हा आहे माहीमच्या महेश सावंतांशी. कारण सदा सरवणकर असाही त्यांचा कार्यक्रम वाजलेला आहे, पण शिवसेनेने पाठिंबा दिला नाही. आणि याचंही तुम्हाला मी खूपदा याचं कारण सांगितलेलं आहे, पण आज तरी पुन्हा एकदा सांगतो. एकही मत मी महाराष्ट्र द्रोह्यांना देणार नाही, हे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे स्पष्ट बोल आहे. त्याचं कारण लक्षात घ्या. महाराष्ट्रद्रोही कोण आहे सध्याच्या घडीला? भाजपा आणि भाजपाचे सहकारी, ज्याच्यामध्ये शिंदे टोळी येते, ज्याच्यामध्ये अजित पवारांचा गट येतो. आता मनसे वेगळी लढते, पण मनसेची भूमिका स्पष्ट आहे. उद्या माझा जर आमदार निवडून आला तर माझा आमदार हा देवेंद्र फडणवीसांना, कुणाला? भाजपाचा मुख्यमंत्री किंवा देवेंद्र फडणवीसाला मुख्यमंत्री बनण्यासाठी माझा आमदार मतदान करेल. आता माझं स्पष्ट इथे सांगणं आहे, जर उद्या शिवसेनेला किंवा महाविकास आघाडीला, किंवा समजा आपण ह्यांना पाठिंबा देऊ केलेला आहे, आपण आपला उमेदवार दिला नाही असं समजायचं, उद्या अमित ठाकरे निवडून आले आणि उद्या जर एक मत समजा महाविकास आघाडीला कमी पडत असेल, समजा आपल्याकडे 145 समजा मॅजिक फिगर आहे, आपल्याकडे 144 आमदार असतील आणि एक आमदार आपल्याला कमी पडत असेल, जर आपण अमित ठाकरेंकडे गेलो, ज्यांना आपण बिनशर्त पाठिंबा समजा आपण दिलेला आहे, तर अमित ठाकरे तर स्पष्ट म्हणालेले आहेत किंवा त्यांचे वडील स्पष्ट म्हणालेले आहेत की माझा पाठिंबा हा देवेंद्र फडणवीसाला असेल. मग आपण हे नुकसान का करून घ्यायचं? ज्यांचं मत स्पष्ट आहे की माझा पाठिंबा हा देवेंद्र फडणवीसाला असेल, तर विषयच संपला. की जर हे म्हणाले असते नाही भविष्यात आम्ही महाविकास आघाडीला देखील मतदान करू, तर मात्र आपण विचार करू शकलो असतो. म्हणजे तुम्ही वरळीतून देशपांडे उतरवायचा, देशपांडेच्या विजयासाठी काय काय चिठ्ठ्या लिहायच्या, देशपांडे तुला विजयी व्हावंच लागेल वगैरे वगैरेचे नारे ठोकायचे आणि देशपांडेसाठी सभा घ्यायच्या, देशपांडेने भर सभेत आदित्य साहेबांवर उलटसुलट बोलायचं आणि तुम्ही इथे माहीममधून अपेक्षा करायची. असं होऊ शकत नाही. देशपांडेचं नाव वरळीमधनं तुमच्या पहिल्याच यादीत जाहीर झालं, म्हणजे वरळीतून संदीप देशपांडे लढेल हे तुम्ही पहिल्यांदाच जाहीर करून टाकलं. पण माहीममधून अमित ठाकरेंचं नाव जाहीर झाल्यानंतर कमीत कमी 3 दिवस शिवसेनेने वाट पाहिली, की लगेच तिथे उमेदवार दिला नाही शिवसेनेने. 3 दिवस शिवसेनेकडनं वाट पाहिली गेली की माहीममधून तुम्ही तुमच्या भूमिका स्पष्ट कराल, तुमच्या भूमिकांमध्ये तुम्ही सांगाल की नाही हा जो आहे देवेंद्र फडणवीस यालाच आम्ही मतदान करणार, असं नाही. या भूमिका स्पष्ट होण्याची वाट पाहिली. पण शेवटी ज्यावेळेस तुम्ही नाकावर टिचून एकदा नव्हे दोनदा नव्हे तर 3-3दा तुम्ही आपल्या भूमिका स्पष्ट केल्या, त्यानंतर मात्र माहीममधून उमेदवार देणं हे भाग होतं. त्यामुळे उद्धव साहेबांना टार्गेट करणाऱ्यांनी जरा ह्या गोष्टींकडे देखील बारीक लक्ष द्यायला हवं. खरी चाल इथून सुरू होते. जे काही असेल, महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्राच्या जनतेला कॉन्ट्रॅक्ट घेणं, महाराष्ट्राच्या जनतेला सेटलमेंट करणं, महाराष्ट्राच्या जनतेला ऐन मुद्द्यांना सोडून पळ काढणं आणि त्यानंतर ह्या मुद्द्यांचं श्रेय घेण्यासाठी पळत पळत येणं, या साऱ्या गोष्टी कळतात. आणि हे काही आपण शिकवायची गरज नाही. आपण त्यांना मतदार राजा म्हणतो ते असंच नाही म्हणत, ते मतदानासोबत ते आपली अक्कल आणि बुद्धी दोन्ही वापरत असतात.
ते पाहत असतात आपल्या उघड्या डोळ्यांनी समाजामध्ये काय चाललंय. काही वेळा कसं असतं, ह्या समाजाला सुधरवण्यासाठी आणि ह्या मातलेल्यांना, उतलेले मातलेले म्हणतात ना, त्यांना सुधरवण्यासाठी पेकाटात लाद घालणं देखील तितकंच गरजेचं असतं. काल राज ठाकरेंची ही सभा पाहिल्यानंतर मला एकच वाटतं, शिवसैनिकांनो, मनसैनिकांनो, महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांनो, आपण बारीक विचार करा आणि यावेळेस सत्याच्या बाजूने उभे राहा. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना दिलेला शब्द भारतीय जनता पक्षाने मोडला. शिवसेनेने अनेकदा आपल्या स्वतंत्र भूमिका घेतलेल्या आहेत. काँग्रेस बरोबर जाणं ही काही शिवसेनेची मनापासून केलेली कृती नव्हती, किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सहभागी होणं ही मनापासून केलेली कृती नव्हती. पण काही वेळा आपल्या पक्षाला या सगळ्यापासून वाचवण्यासाठी आपला पक्ष आपल्याला आपल्या पद्धतीने, कारण आपल्याला गृहीत धरलं जात होतं, या सगळ्या गोष्टी जेव्हा 2.5 वर्षाचा शब्द दिल्यानंतर देखील तो पाळला गेला नाही. मागच्याही सरकारच्या काळात साधं उपमुख्यमंत्री पद हे बेकायदेशीर आहे असं सांगून शिवसेनेला साधं उपमुख्यमंत्री पद सुद्धा दिलं गेलं नव्हतं. या सगळ्या मानहानीतून जात असताना कुठेतरी आपल्या पक्षाचा स्वाभिमान टिकवणं हे देखील तितकंच गरजेचं होतं. त्यामुळे काही क्षणी भारतीय जनता पक्षाला आपला तोरा देखील दाखवणं तितकंच गरजेचं होतं. पण त्या सगळ्या प्रकाराहून जर आपला पक्षच फोडला जात असेल तर हा दगाबाज मित्र हा कधीही आपला भविष्यात मित्र होऊ शकत नाही. या सगळ्या भूमिकांवर तुम्ही बारीक लक्ष द्या आणि तुमच्या मनाला जे योग्य वाटेल, जे योग्य पटेल आणि जे सत्य वाटेल त्याच्या बाजूने नक्की उभे राहा. इतकंच सांगतो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या.